गडिंग्लज तालुक्यातील महागाव गावचे शिक्षण सम्राटाने कुशल समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे ॲडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण यांच्या सूनबाई या गडिंग्लज तालुका पंचायत समितीच्या सभापती झालेल्या आहेत। खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे अण्णासाहेब चव्हाण यांच्यासाठी, चव्हाण कुटुंबियांसाठी। आज आपण चव्हाण कुटुंबियाच्या सोबत असणारच माझ्या समोर पाहू शकताय त्यांच्या नंदुबाई आहेत, तेजस्विनी पाटील चुयेकर आहेत, त्यानंतर त्यांच्या जाऊबाई आहेत डॉक्टर सुरेखा चव्हाण आहेत, त्यानंतर ह्या सुद्धा जाऊबाई आहेत कल्याणी चव्हाण आहेत, त्यानंतर सासूबाई आहेत माधवी चव्हाण आणि नुकताच लग्न झालेले त्यांची पृथ्वीराज यांची मिसेस म्हणजेच त्यांची सूनबाई आहे। या कुटुंबासोबत त्यांचं खूप चांगलं कम्युनिकेशन असतं, खूप चांगलं संघटन असतं आणि अशाच माध्यमातून त्यांची शिक्षण संस्था असो किंवा दवाखाने असो खूप चांगल्या पद्धतीने चालत असतात। खूप चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे। ॲडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण यांनी ही लावलेलं रोपट आहे आणि हे सर्व कुटुंब मिळून अगदी हिमतीने सर्व काही पुढे नेण्याचा प्रयत्न हा त्यांचा असतो। आणि आपण पाहिलं तर डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांचा प्रचार करत असताना हे सर्व फॅमिली मेंबर जे आहे ते हिरिरीने सहभागी असायचे। खूप चांगल्या पद्धतीने डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांचा अजेंडा जो आहे हा अजेंडा पटवून देण्याचा प्रयत्न हे फॅमिली मेंबर्स करायचे। महागाव पंचायत समिती गणातून डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, मोलाचा वाटा आहे। तर आपण पहिल्यांदा नंदुबाईंच्याकडे जाऊया। वहिनी साहेब खूप मोठ्या मताने निवडून देखील आल्या आणि आपण आता पाहतोय गडिंग्लज तालुक्याचं सर्वोच्च पद म्हणून ओळखलं जातं हे पद तुमच्या घराण्यामध्ये आलेलं आहे, तुमच्या वहिनीला मिळालेलं आहे। अनेक वर्ष आमच्या सासरला म्हणजे राजकारणाचा वसानी वारसा आहे, परंतु माहेरी मात्र पहिल्यांदाच एवढं मोठं मिळालेलं हे यश आहे आणि या यशाचं स्वप्न म्हणजे माझ्या डॅडींचं झालेलं स्वप्न साकार झालेलं आहे आणि त्या खूप जिद्दीच्या आहेत, सर्व कामं आज चांगल्या पद्धतीने करतील। डॅडींचं एक स्वप्न होतं की आपल्या घरामध्ये बाकी सर्व आहे परंतु राजकारण नाहीत, की त्यांची मुलं येतील असं वाटत होतं, परंतु वहिनी आमच्या आल्या, त्यांचं स्वप्न आज साकार झालं। डॉक्टर प्रतिभा चव्हाण आणि सुरेखा चव्हाण ही तर खरी जोडी आहे। सर्व काही हॉस्पिटलचं जे कामकाज असायचं त्या जोडीनेच केलं जायचं। दोघींचं चांगलं कम्युनिकेशन आणि चांगल्या पद्धतीने रुग्णांच्यावर उपचार करायचा त्यांचा हातखंड आहे। काय वाटते, खूप दिवसापासून आरोग्य सेवेमध्ये दोघे हातात हात घालून काम करतात आणि तुमची एक सोबती जोडीदारीन आणि जाऊबाई आज पंचायत समितीची सभापती झाली। खूप छान वाटतंय आणि 25 वर्ष आम्ही दोघींनी घर असू दे हॉस्पिटल असू दे आम्ही खूप छान सांभाळलंय आणि माझ्यापेक्षा त्यांना कोण जास्त ओळखत नाही, म्हणजे 24 आवर्स आम्ही ओटी मध्ये असू दे हॉस्पिटलमध्ये असू दे घरी असं आम्ही एकत्र होतो। शी इज व्हेरी ऍक्टिव्ह आणि खूप स्ट्रॉंग विल पावर लेडी आहे ती, त्यामुळे खूप विकासाचे कामं तर नक्की होणारच आणि एज्युकेटेड कॅन्डिडेट आपल्याला मिळाल्यामुळं नक्कीच फरक पडतो राजकारणात। वरिष्ठांनी जो निर्णय घेतलाय डॉक्टर प्रतिभा चव्हाण पूर्ण करतील, जे की समाजाला अपेक्षित आहे, वरिष्ठांना अपेक्षित आहे। हो हो नक्कीच पूर्ण करणार आणि त्या हॉस्पिटल सांभाळत हे पण पूर्ण करणार समाजकार्य, ह्याची मला पूर्ण गॅरंटी आहे। डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, पर्यायाने तुमच्यावर दवाखान्याची जबाबदारी पडणार आहे, ती कशी सांभाळताय आणि कशा पद्धतीने मॅडमना सपोर्ट करता येतो? प्रचारापासून आम्ही सांभाळायलाच लागलो, उलट आम्ही त्यांना म्हणतोय तुम्ही निवांत राहा, आम्ही मागे असल्यामुळे त्याही निवांत आहे तर आम्हीही सांभाळतोय, त्यामुळे काही त्यांना टेन्शन त्याचं नाही। आमचं टीमवर्क खूप छान आहे ना, असंच पुढे छान टीमवर्क राहणार आहे। शी इज अ डॅशिंग लेडी, त्याच्यामुळे प्रत्येक काम हे होणारच आहे, विकास काम हे होणार। त्यांना जे काय करायचं हेल्थ असू दे, क्लेनलीनेस असू दे, हायजीन असू दे, रोड्स असू दे, सॅनिटेशन असू दे, काही कुठल्या ऍस्पेक्ट सगळ्या ऍस्पेक्टमध्ये त्या पूर्ण करणार आणि सगळ्या निधीही आणणार त्या, त्यामुळे आम्ही पूर्ण पाठिंबा फुल्ली त्यांना देणार आहे। शी इज व्हेरी डिझर्विंग, वी कॅन से डिझर्विंग कॅन्डिडेट फॉर दिस, कारण त्या फार डेडिकेटेड आहेत। एखादं काम घेतलं किंवा त्यांना वाटतंय की हे व्हायला पाहिजे तर त्याचा पूर्ण, आता प्रचारादरम्यान पण आपण बघितलंच असेल की त्या तळागाळातल्या लोकांसोबत जाऊन त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी डिस्कस करून की त्यांचा प्रॉब्लेम नक्की काय आहे, म्हणजे फार गोष्टी आपण प्रचाराच्या दरम्यान ऑब्झर्व केल्यात, आम्ही सुद्धा केल्यात। आणि त्याचबरोबर मी घरातली लहान आहे तरी पण ह्या दोघींचं काम बघून आम्ही घरातली म्हणजे लहानपण मोटिवेट होत असतो नेहमीच, तर त्याबद्दल दुमत नाहीयेच आहे की त्या खूप छान पद्धतीने काम करतील आणि आम्ही घरचे सर्व टीम म्हणून त्यांना फार सपोर्ट करू। काय सांगाल, सूनबाईंना सभापतीपदी संधी मिळाली, चांगली गोष्ट आहे ती। आमच्या सूनबाई मोठ्या असल्यामुळे त्या दोघी पण जिद्दीने करणार, त्या जिद्दीच आहेत, पहिल्यापासून ज्या पाय टाकलेत घरात त्यापासून त्या दोघी पण जिद्दी आहेत। त्या दोघींनी एकामेकाला काम व्यवस्थित केलेलं आहे, त्या
आता पण सगळं व्यवस्थित काम करून तुम्हाला जिद्दीनं दाखवणार. नुकताच लग्न झालेलं आहे पृथ्वीराजचं आणि त्यांचे मिसेस आहे म्हणजेच डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांची सूनबाई आहे. सृष्टी मॅडम, काय वाटते? तुम्ही इकडे आलात आणि लगेचच तुमच्या सासूबाईंना सभापतीपदी विराजमान होण्याची संधी मिळाली. सर्वांसाठी ही खूप जास्त अभिमानाची गोष्ट आहे आणि माझ्या सासूबाई ह्या एक्सलंट सर्जन म्हणून, गायनॅक सर्जन म्हणून खूप वर्ष झाले ह्या विभागात काम करत आहेत आणि त्यांनी आजपर्यंत खूप साऱ्या महिलांची काहीही फळाची अपेक्षा न ठेवता सगळं सेवा केली आहे. मला असं वाटतं त्याचं त्यांना हे आत्ता फळ मिळालं आहे आणि त्यांचा मेहनती स्वभाव, प्रामाणिकपणा आणि त्यांच्यात असणारे गुण ते सगळं बघता लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं जनतेच्या सेवेसाठी हे पदाचा पूर्णतः वापर करणार आणि आमच्या सगळ्यांकडून त्यांना ऑल द बेस्ट. सभापती आणि उपसभापती निवड झाल्यानंतर आपण पाहिले की चव्हाण जे कुटुंब आहे या कुटुंबामार्फत येथे सत्कार करण्यात आला. या कुटुंबाने या आनंदामध्ये सर्वजण एकत्रित येऊन हा आनंद साजरा केलेला आहे. आणि खरं तर पाहिलं तर डॉक्टर प्रतिभा चव्हाण ह्या खूप जिद्दी आहेत, धाडशी आहेत आणि गडिंग्लज तालुक्याचा विकास करण्याचा त्यांच्यामध्ये हिंमत आहे असं या फॅमिली मेंबरचं मत आहे आणि त्या करून दाखवतील असा देखील विश्वास आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.